नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। त्या रेसिपीचं नाव आहे कोवळ्याची खीर किंवा लाल भोपळ्याची खीर। बघू शकता किती छान यम्मी आणि त्याचा कलर पण खूप सुंदर आलेला आहे, नॅचरल आहे। मी त्यात कुठलाही रंग वापरलेला नाही। झटपट होणारी रेसिपी आहे। कढईमध्ये तूप तापायला ठेवलंय। त्यामध्ये आता आपण हा रवा घेतलेला आहे। हा रवा छान परतवून घेऊ गुलाबी रंग होतपर्यंत। छान थोडासा गुलाबी होतपर्यंत परतवून घ्यायचा छान। आता आपला रवा परतून झालेला आहे। आता याला थोडं बाजूला ठेवूया। त्याच कढईमध्ये मी परत तूप तापायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण हा जो भोपळा किसून घेतला होता हा घालून घेऊन छान नरम होतपर्यंत परतवून घ्यायचा। आता हा भोपळ्याचा किस छान नरम होतपर्यंत परतवायचा। यावर 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवून नरम होऊ देऊ। आपला भोपळा छान नरम झालेला आहे आता शिजून। आता त्यामध्ये आपण हा जो रवा भाजून घेतला होता आधी हा छान घालून छान मिक्स करून घेऊ। हे छान एकजीव झालंय। आता यामध्ये आपण हे जे दूध घेतलं होतं यात साखर मिक्स करून घेतली, ते यात थोडं थोडं करून घालून घेऊन छान मिक्स करून घेऊ। हे मिश्रण छान आपण एकजीव करून घेतलंय। आता यामध्ये आपण हे वेलची पूड घालून घेऊ। रंग खूप सुंदर आलेला आहे। यात मी कुठलाच रंग वापरलेला नाहीये। याला छान उकळी येऊ देऊ। याला छान उकळी आलेली आहे। आता शेवटी आपण यात चारोळी घालून मिक्स करून घेऊया। आपली खीर तयार आहे। तर आपली लाल भोपळ्याची खीर तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।